तुकडे करते आहे चपातीचे. आमच्याकडे तुकडेच म्हणतात, काय काय ठिकाणी चिवडासुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे चपातीचे असो नाही तर भाकरीचे असो तुकडेच बोललं जातं. तर जास्तीच्या चपात्या उरलेल्या त्याच्यामुळं म्हटलं तुकडे करावेत. जास्तीच्या चपात्या उरल्यापेक्षा की नाही कधी कधी अशी त्याची म्हणजे इच्छा झाली ना तर आवर्जून सांगतात की बाबा आता तुकडे खूप दिवस खाल्ले नाहीत तर जास्तीच्या चपात्या कर, म्हणजे दुसऱ्या दिवशी काय म्हणतात तुकडे करता येईल किंवा भाकरी जास्तीची कर, असं आवर्जून सांगितलं जातं आमच्यात. कारण कसं होतं तुकडे खूप आवडतात, माझ्या मोठ्या मुलाला पण खूप आवडतात तुकडे. मग ते बाजरीचे असो नाहीतर चपातीचे असो मस्त लागतात. आणि तुकड्यांमध्ये जास्त काय घालायची गरज नाही, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बस एवढंच साहित्य असेल ना तरी भारी लागतात. आता कांदा थोडासा गरम होता, म्हणजे चिरताना थोडंसं जळजळ डोळ्याला वाटत होतं, म्हणून म्हटलं हे साल काढून आपण पाण्यात ठेवूयात आणि नंतर हिरवी मिरची कोथिंबीर कट केल्यावर कांदा कट करून घेऊयात. तुकड्यांमध्ये ना मोहरी टाकलेली मला नाही आवडत, त्याच्यामुळं मी काय करते फोडणी देताना फक्त जिरीची फोडणी देते. आणि कढीपत्ता आता माझ्याकडे नाही आहे, कढीपत्ता असेल ना तर कढीपत्ता टाकायचा आणि मग बाकीचं काय कांदा, मिरची आणि कोथिंबीर बस एवढंच साहित्य टाकायचं. आणि ज्यावेळेस आपण बाजरीच्या भाकरीचे तुकडे करतो की नाही त्यावेळेस ते तुकडे करून थोडंसं पाण्याचा शितोडा म्हणजे हलकंसं पाणी असं फिरवायचं, ओलसरपणा येतो त्याच्या तुकड्यांमध्ये आणि नंतर ते हाताने चुरा किंवा मिक्सरमध्ये बारीक करा, नंतर ते तुकडे करायचे, तसे ते चांगले लागतात. आता ही जी मी पहिल्यांदा बारीक केलेलं आहे ते जास्तच बारीक झालं, थोडंसं मोठं पाहिजे तर आपण मोठ्या साईजमध्ये ठेवूयात. जास्त पण बारीक केल्यावरती तुकडे नाहीत चांगले वाटत, असे थोडे मोठे पाहिजेत. आता फोडणी द्यायची आहे. बघा मी मोहरी टाकलेली नाही आहे, मोहरी नाही शक्यतो तुकड्यांमध्ये चांगली लागत, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता. तर याच पद्धतीने बाजरीच्या भाकरीचे पण तुकडे केले जातात. पण अजून एक प्रकार आहे बाजरीच्या भाकरीच्या जे तुकडे केले जातात ते कुरकुरीत पण करतात, म्हणजे तुम्हाला माहिती की नाही माहीत नाही, किंवा माहिती पण असेल काय म्हणतात तुमच्याकडे किंवा कसे करतात ते सांगा. तर जे कुरकुरीत तुकडे असतात ना ते तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यावरती मोठ्या साईजमध्ये तुकडे करून कमी गॅसवरती ते परतत राहायचं, म्हणजे अगदीच 15-20 मिनिट ते गरम गॅसवरती असंच ठेवून द्यायचं. त्याच्यामुळे की नाही ते कुरकुरीत होतात. वरून चांगले कुरकुरीत झाल्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि परत थोडंसं तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं, ते तुकडे पण छान लागतात. तर बघा इकडे आपले हे पण तुकडे झालेले आहेत. शेवटी कोथिंबीर टाकलेले मी, पण फोडणीला टाकली तरी चालेल. आणि तुकडे करताना थोडेसे खरपूस असे परतायचे, त्यामुळे टेस्ट भारी येते बघा. आणि तुकडे असतील ना तर ते आमच्याकडे चपाती भाजी खायलासुद्धा नको म्हणतात मग मुलं. तुकडे फेवरेट आहेत ऑल टाईम आणि ते सगळीकडे चालतात, म्हणजे नाश्त्यामध्ये चालतात, जेवणात चालतात, कधी गेले तरी आवडतील असे तुकडे. त्याच्याबरोबर कांदा, आणि आता कैरीचं सीझन आहे म्हणून कैरी घेतली आहे, पण नुसता कांदा असेल ना तरीसुद्धा भारी लागतात तुकडे. बघा एकदा ट्राय करून. शिल्लक राहिलेल्या चपातीचे करायचे, आवर्जून नाही, आवर्जून केले तरी चालतील पण छान लागतात.